मानसिकता तुमची नीट नसेल तरी सुद्धा वंध्यत्व येऊ शकतं? येस, डेफिनेटली येऊ शकतं. बरं, पण पर्यावरणातले विषारी पदार्थ जे आहेत हे नेमका कसा परिणाम करतात या सगळ्या गोष्टीवर? पर्यावरणातले विषारी पदार्थांमुळे ना स्पर्मच्या मोटिलिटीवर आणि क्वांटिटीवर दोन्हीवरही परिणाम होतो. फार गरम वातावरणामध्ये राहणं, टाईट फिट कपडे घालणं, याचा परिणाम वीर्य निर्मितीवर होतो? येस, डेफिनेटली होतो. आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे ना हे 37 डिग्री सेल्सिअस आहे. काही व्यसनं असतात, त्याचा किती परिणाम वंध्यत्वावरती असतो? व्यसनांचा हा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. नमस्कार. आपण फिल्म मध्ये बऱ्याच वेळा ऐकलंय की मर्द को दर्द नहीं होता वगैरे वगैरे, पण खरंच असं असतं का रिअल लाईफ मध्ये? बिलकुल नाही ना. जशा समस्या महिलांना असतात तशा समस्या पुरुषांना सुद्धा असतात. आणि आज अशाच एका महत्वाच्या विषयावरती आपल्याला बोलायचंय, ते म्हणजे पुरुषांमधलं वंध्यत्व. आणि याबद्दल बोलण्यासाठीच आज आपल्यासोबत डॉक्टर सुलभा पवार मॅडम आहेत, ज्यांना एक प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आपण ओळखतो. सगळ्यात सुरुवातीला या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. पुरुषांमधलं वंध्यत्व हा विषय बऱ्याच वेळा टाळला जातो आणि खास करून पुरुषांकडनंच टाळला जातो, तर त्याबद्दल आपण बोलूयात. माझा पहिला प्रश्न हा आहे की वंध्यत्वाची व्याख्या जर सांगायची असेल तर अशी व्याख्या काही करता येईल? येस, मेडिकल टर्म्स मध्ये म्हणजे जेव्हा एखादं कपल प्रेग्नन्सी प्लॅनिंग करतं विदाऊट एनी कॉन्ट्रासेप्शन किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी जेव्हा कंटिन्यू 1 वर्ष प्रयत्न करतं तरीही प्रेग्नन्सी राहत नाही, त्याला आपण वंध्यत्व असं म्हणतो. ओके, म्हणजे ही वंध्यत्वाची स्पेसिफिक डेफिनेशन आपण म्हणू शकतो. पण पुरुषांमधलं वंध्यत्व ही समस्या आहे का तशी? खूप आहे. मला सांगा ना, आपल्याला टाळी वाजवायची, एका टाळी वाजेल का? नाहीच. किती नाही, आपण प्रयत्न करूयात ना. नाही वाजणार. सेम, जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी हवी आहे, म्हणजे मेडिकल लँग्वेज मध्ये सांगितलं तर एक सोबत जेव्हा स्पर्मचं फर्टिलायझेशन होतं तेव्हा गर्भ हा तयार होतो. बरोबर. मग आपल्याकडे कसं आहे माहितीये का, जेव्हा वंध्यत्व किंवा लग्नानंतर 2 वर्ष 3 वर्ष झाले ना, ते घरातनं प्रेशराईज चालू होतं. अरे हिला दवाखान्यात घेऊन जा, हिला दवाखान्यात घेऊन जा. पण क्वचितच प्रसंगी तुम्ही दवाखान्यात जा असे म्हणणारी कुटुंब आपल्याकडे आहेत. मग जेव्हा गर्भधारणा होत नाही किंवा प्रेग्नन्सी राहत नाही ना, तेव्हा त्या स्त्रीवर प्रेशराईज केलं जातं. आणि मी तर कित्येक कपल्स असे बघितले असतात की तिच्या अगदी लॅप्रोस्कोपी म्हणजे एखाद्या सर्जरीपर्यंत प्रोसेस गेलेली असते आणि खूप ठिकाणी प्रयत्न करून कपल माझ्याकडे फाईल घेऊन येतं की एवढं सगळं आम्ही केलं, गेले 5-6 वर्ष प्रयत्न करतोय पण प्रेग्नन्सी राहत नाही. मग सीमेन रिपोर्ट कुठे? नाही, तो आम्ही केलाच नाही, कारण प्रेग्नन्सी हिला पाहिजे ना. बरोबर. पण वीर्याची गुणवत्ता आणि वंध्यत्व याचा काही संबंध आहे तसा? हो, त्याचा नक्कीच संबंध आहे. बरं. कारण वीर्यामध्येच स्पर्म्स असतात, ज्याला आपण मराठीमध्ये शुक्राणू म्हणतो. जर तुमचं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे जसं ओव्हम चांगलं असेल तरच हेल्दी बेबी जन्माला येऊ शकतं, त्याचप्रमाणे जर का स्पर्मची क्वालिटी चांगली असेल, काउंट चांगला असेल तरच प्रेग्नन्सी लवकर राहायला मदत होऊ शकते. ओके, आता स्पर्म काउंट बद्दल आपण बोललोय, तर स्पर्म काउंट कमी कशामुळे होऊ शकतो? स्पर्म काउंट कमी होण्याची खूप कारणं आहेत. बरं. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जर का साधा सर्दी खोकला असेल किंवा काही व्हायरल इन्फेक्शन असेल त्यामध्येही स्पर्म काउंट कमी होतो. कधी कधी काही हार्मोनल इम्बॅलन्स असेल, जसं की FSH टेस्टोस्टेरॉन नावाचे जे हार्मोन्स आहेत त्याच्यामध्ये कमतरता असेल तर होऊ शकतं. कधी कधी ब्लॉकेजेस असतात वास डिफरन्स मध्ये. पूर्वी काही लहानपणी जर का मम सारखा आजार झाला असेल तर ब्लॉकेजेस होतात. अशामध्येही स्पर्म क्वालिटी किंवा स्पर्मचं क्वांटिटी लो काउंट आपण असं म्हणू शकतो. पण हार्मोन्स बदल होतात किंवा हार्मोन्समुळे वंध्यत्व निर्माण होतं असं काही असू शकतं? हे एक कारण झालं वंध्यत्वाचं. अच्छा, बरं. आपण जेव्हा इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाशी निगडीत तपासण्या करतो तेव्हा सगळ्यात बेसिक तपासणी पुरुषांमध्ये असते सीमेन अनालिसिस. एकतर पहिल्यांदा त्याला सगळेजण रिडक्टंट असतात की का बरं करायची. पण जोपर्यंत आपण सीमेन अनालिसिस रिपोर्ट करत नाही तोपर्यंत काउंट कमी आहे का, मोटिलिटी किती आहे, त्याच्यात अबनॉर्मल फॉर्म्स काही आहेत का, हे जोपर्यंत तपासत नाही, कारण सापडत नाही, तोपर्यंत ट्रीटमेंट करता येत नाही. बरं. अनुवंशिकता हा सुद्धा याच्यामध्ये कुठं मॅटर करू शकतो का या सगळ्याच्या? हो, काही आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये अनुवंशिकरित्या स्पर्म काउंट लो असतो किंवा अगदी अझूस्पर्मिया म्हणजे ऍब्सेंट स्पर्म्सही असू शकतात. आणखीन महत्वाचं म्हणजे जीवनशैली मधला जो बदल झालेला आहे आपला किंवा काही व्यसनं असतात त्याचा किती परिणाम वंध्यत्वावरती असतो? व्यसनांचा हा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो, कारण निकोटीन किंवा तत्सम जे काही पदार्थ वापरले जातात व्यसनांमध्ये त्यांनी नक्कीच स्पर्म क्वालिटीवरती आणि मोटिलिटीमध्ये फरक पडतो. आणि स्ट्रेस हा म्हणजे मी काय म्हणते ना, टिप ऑफ आईसबर्ग.
म्हणजे जेव्हा आम्ही इन्फर्टिलिटीचे पेशंटचे किंवा कपलचे इन्व्हेस्टिगेट करतो तेव्हा बऱ्याच वेळेला असं होतं की 90% ऑफ वेळेला तिचे पण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, हजबंडचे पण सगळे नॉर्मल, स्टील प्रेग्नन्सी राहत नाही. मग त्यावेळी ना ट्रीटमेंट करणं जास्त अवघड असतं. काय होतं की आजकालचं जे सगळं फास्ट लाईफ झालेलं आहे, करिअर ओरिएंटेड आणि आपले जॉब्स जे आहेत त्याच्यामुळे एकंदरीतच मानसिक ताणतणाव याच्यामुळे प्रेग्नन्सी राहायला अडचण येते. कारण जेव्हा आपल्याला स्ट्रेस असतो त्यावेळेला शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. अशा वेळेला ते म्हणजे प्रेग्नन्सी राहायला सपोर्ट करत नाही आणि निश्चितच त्यामुळे स्पर्म क्वालिटीवर पण फरक पडतो. बरोबर. आता जीवनशैलीबद्दलच बोलतोय तर आपले कपडे घालणं म्हणजे फार गरम वातावरणामध्ये राहणं, टाईट फिट कपडे घालणं याचा परिणाम वीर्य निर्मितीवर होतो? येस, डेफिनेटली होतो. आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे ना हे 37 डिग्री सेल्सिअस आहे आणि 37 डिग्री सेल्सिअस हे स्पर्म साठी खूप जास्त टेम्परेचर आहे. म्हणूनच टेस्टिस जे आहेत ते पुरुषांच्या ह्या शरीराबाहेर असतात, जेणेकरून टेम्परेचर, कारण वातावरणाचं टेम्परेचर आहे 37 म्हणजे खूप झालं. मग निसर्गानेच त्याची निर्मिती अशी केलेली आहे की ते शरीराच्या बाहेर असावं. आपण म्हणतो की जीन्स वापरतो किंवा टाईट ड्रेसेस वापरतो, त्याच्यामुळे ते जे शरीरातले अवयव आहेत ते शरीराशी जास्त जवळ येतात, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढूनही स्पर्म क्वालिटीवर आणि क्वांटिटीवर फरक पडतो. मानसिक जो काही आपला बॅलन्स असतो किंवा आपले मन पक्क नाहीये म्हणतो, मानसिक परिणाम वंध्यत्वावरती कारणीभूत ठरू शकतो? मानसिकता तुमची नीट नसेल तरी सुद्धा वंध्यत्व येऊ शकतं? येस, डेफिनेटली येऊ शकतं. ओके. सो याचा जरा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. या गोष्टीकडे आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करत असतो. हेल्थची डेफिनेशनच असं आहे, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेली, की हेल्थ म्हणजे काय? हेल्थ इज नॉट मेअरली अन ॲब्सेन्स ऑफ डिसीज बट इट इज अ कम्प्लिटली फिजिकल अँड मेंटल वेलबिंग ऑफ दॅट पर्सन. ओके. म्हणजे फक्त शारीरिकरित्या तंदुरुस्ती नाही तर मानसिकरित्याही तेवढंच महत्वाचं आहे. बरं. पण पर्यावरणातले विषारी पदार्थ जे आहेत हे नेमका कसा परिणाम करतात या सगळ्या गोष्टीवर? पर्यावरणातल्या विषारी पदार्थांमुळे ना स्पर्मच्या मोर्टिलिटीवर आणि क्वांटिटीवर दोन्हीवरही परिणाम होतो. ज्याच्यामध्ये आपण जर का आपण काम करतो एखाद्या ठिकाणी, तिथे जर का काही लेड आहे किंवा काही टॉक्झिन्स रिलीज होत असते त्या, किंवा पेंटिंग इंडस्ट्रीमध्ये बरेच जण काम करतात, अशा वेळेला स्पर्म क्वालिटीवर परिणाम होतो. याचा पर्याय म्हणून आपण काम तर चेंज नाही करू शकत, पण तिथे ज्या नेसेसिटीज तुम्हाला प्रिकॉशन सांगितले आहेत इंडस्ट्रियल मध्ये त्या जर तुम्ही घेतल्या तर डेफिनेटली आपण पुरुष वंध्यत्वापासून वाचू शकतो. एक्झॅक्टली. आधी आपण हे समजून घ्यायला पाहिजे की हा प्रॉब्लेम आहे आणि तो क्युअर सुद्धा आपण करू शकतो आणि त्यासाठी डॉक्टरांचं मार्गदर्शन जे आहे ते आपण घेऊ शकतो. प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पवार मॅडम आता आपल्यासोबत आहेत. मॅडम, या विषयावरती खरं तर खूप बोललं गेलं पाहिजे, आपण नक्कीच पुढे सुद्धा या विषयावरती बोलूयात. आज एवढी छान माहिती दिली त्याबद्दल सगळ्या पेशंट्सकडनं जे आता पॉडकास्ट बघतात त्या सगळ्यांकडनं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.